नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. साधारणपणे निवडणुका लागल्या आणि प्रचार सुरू झाला की नेत्यांच्या बेताल वक्तव्यांना जोर येतो. आणि असं म्हणण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसातली विविध नेत्यांची बेताल वक्तव्य पाहिली तर सुरुवातीला हसावं का रडावं आणि नंतर हातात सोटा घेऊन कोणाच्या मागे लागावं अशा प्रकारची मानसिकता ही सर्वसामान्य लोकांची होते. शब्दात कोणाला अतिरेक वाटेल, पण काही नेत्यांची वक्तव्य ही खरोखरच इतकी बेताल आहे. निमित्त आहे कालच्या आझम खान यांच्या अश्लाघ्य, वादग्रस्त आणि अतिशय निषेधार्ह अशा प्रकारच्या वक्तव्याचं. पण हे केवळ आझम खान यांच्यापुरतंच मर्यादित नाही बरं का. आजच निवडणूक आयोगानं मायावती आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री या दोघांवर सुद्धा बेताल वक्तव्य केल्याबद्दल, बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल काही तासाची निवडणूक प्रचाराची बंदी घातली. पण हे इथेच थांबत नाही. केवळ राष्ट्रीय नेत्यांचंच नाही, राज्यातलेही विविध राजकीय पक्षांचे काही नेते असे आहेत की ज्यांची वक्तव्य ही अतिशय बेताल, निषेधार्ह आणि काही वेळेला तर संतापजनक अशा प्रकारची आहे. आणि अशा सगळ्या नेत्यांना आवर कसा घालायचा? खरं तर यांना काही कठोर दंडात्मक शासन करता येईल का जनतेनंच यांना आता शासन करण्याची वेळ आली? याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. या वाचाळवीरांना पायबंद घाला. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आयुब शेखासन आपल्यासोबत आहेत, समाजवादी पार्टीचे प्रवक्ते. आपलं स्वागत आहे. नाशिकमधून हेमलता पाटील आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या. नागपूरहून सुनील कुहीकर आहेत, तरुण भारतचे नागपूरचे संपादक. प्रकाश पवार राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आपल्यासोबत आहेत. तसंच मधू चव्हाण भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आणि हेमंत टकले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आज सुरुवात खरं तर हेमलता ताईंपासून करायची होती, पण आपण आयुब शेखासन यांच्यापासूनच सुरुवात करूयात. कारण हा कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ आधी पुन्हा एकदा अशाच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजवादी पार्टीचे तेच नेते चर्चेत आले, आझम खान. एक पत्रकार त्यांना विचारायला गेला की काल तुम्ही बेताल वक्तव्य केलं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माफी मागणार का? यावर या महाशयांनी असं म्हटलं की मी आता मैताला आलो आहे. अशा प्रकारची वक्तव्य करून नेमकं काय मिळतं तुमच्या नेत्यांना? हे बघा, सर्वप्रथम मला इथे तुम्हाला असं सांगायचं आहे की कोणत्याही विषयावरती, कोणत्याही महिलेच्या विरोधामध्ये कोणतंही बेतालपणाने वक्तव्य केलं असेल तर त्या वक्तव्याला किंवा आक्षेपार्ह वक्तव्याला समाजवादी पक्ष किंवा समाजवादी पक्षाचं शीर्ष नेतृत्व समर्थन करत नाही. परंतु ज्या रीतीने कालचा हा विषय माननीय आझम खान यांच्या संदर्भामध्ये समोर आलेला आहे, रामपूर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये, हे आपल्याला बघावं लागणार आहे की त्यांनी कशा संदर्भामध्ये, कशा वेळेस हे वक्तव्य दिलेले आहे. कारण स्थानिक प्रशासनाने या संपूर्ण गोष्टीची, बाबीची दखल घेतलेली आहे आणि याची चौकशी होणार आहे. परंतु संदर्भ आझम खान यांचा काय होता? कारण निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलेलं आहे मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये की जर निवडणूक येते त्यावेळेला असे वक्तव्य समोर येतात आणि निवडणूक संपली की हे संपूर्ण विषय संपून जातात. परंतु पुन्हा एकदा मला संदर्भ पाहून ज्या पद्धतीचं आणि ज्या खालच्या पातळीचं वक्तव्य आहे, संदर्भ पाहून त्याच्यावर भाष्य केलं जाऊ शकतं? इतक्या खालच्या पातळीवरचं वक्तव्य आहे. संदर्भ म्हणजे मग असं आहे की ज्या रीतीने हे वक्तव्य देण्यात आलेलं आहे, भाषणाच्या अनुषंगाने देण्यात आलेलं आहे. नाही की असा कोणता प्रश्न पत्रकारांनी विचारला नव्हता आझम खान यांना, ते भाषण देत होते, त्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य दिलेलं आहे. कारण असं म्हटलं जाते आता की हे वक्तव्य त्यांनी अमरसिंह यांच्या विरोधामध्ये दिलेलं आहे. कारण रामपूरमधनं 2004 ते 2014 पर्यंत जया प्रदाजी या समाजवादी पक्षाच्या खासदार होत्या आणि त्यांचं रिमोट जे होतं ते अमरसिंह हे त्यांच्या पाठी उभे होते आणि तेच नेतृत्व करत होते. त्या अनुषंगाने आझम खान यांनी कशा रीतीने वक्तव्य दिलेले आहे. कारण आज जे आहे तिथल्या मॅजिस्ट्रेटनी याची दखल घेतलेली आहे. पुढे याची चौकशी होईल. दोषी असतील तर. एक मिनिट आयुबजी, मी तुम्हाला मध्ये अशा करता थांबवतो की तुम्हाला असं वाटत नाही की या वक्तव्याबद्दल आझम खान किंवा समाजवादी पार्टीनं आत्ता स्पष्ट शब्दात माफी मागितली पाहिजे? मॅजिस्ट्रेटची चौकशी होईल, पोलिसांची चौकशी होईल, न्यायालयीन चौकशी होईल, निवडणूक आयोग चौकशी करेल. चौकशीच्या प्रक्रिया वर्षानुवर्ष कशा पद्धतीने सुरू राहतात हे तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे.
आत्ता स्पष्टपणे माफी मागितली पाहिजे असं वाटत नाही का? बघा, माफीचा जो प्रश्न आहे, कारण या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संदर्भ तपासावा लागेल, कारण भाषण करतेवेळी त्यांनी हे वक्तव्य दिलेलं आहे. हेमलताजी, तुम्ही कसं पाहताय? आयुब खान तर म्हणजे आयुबजी तर आणि स्वतः सपा तर अजून याच्याबद्दल थेट माफी मागणं सोडा, माफी मागणं तर सोडा, दिलगिरी व्यक्त करायला सुद्धा तयार नाही. मला विचारलं का मिलिंदजी आपण प्रश्न? हो, निश्चित. हां मिलिंदजी, आता आपण जेव्हा बोलताना सुरुवातीला बोलले की अशा नेत्यांवरती काय कारवाई झाली पाहिजे, एकतर लोकांनी यांना झिडकारलं पाहिजे की यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे किंवा त्यापेक्षा गंभीर पोलीस कारवाई झाली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे लोकांनी झिडकारणं न झिडकारणं आपल्या हातामध्ये नाहीये, तर निवडणूक आयोगाने अशा व्यक्तींवरती कडक कारवाई केली पाहिजे, यांना निवडणुकीपासून वंचित ठेवलं गेलं पाहिजे आणि पोलीस कायद्यामध्ये सुद्धा यांच्यावरती काहीतरी अटकेसारखी कारवाई झाली पाहिजे. या ठिकाणी मला बोलताना हा विषय थोडा वेगळ्या दृष्टीने घ्यायचा आहे की आझमजींच्या बद्दल मी आता बोलले, परंतु अशा व्यक्ती म्हणजे मला व्यक्ती सापेक्ष या ठिकाणी बोलायचं नाही तर वृत्तीविषयी बोलायचं आहे. कारण एखाद्या व्यक्ती सापेक्ष आपण बोललं की मग त्याला पक्षीय बंधन आलं, त्याला जातीचं बंधन आलं, त्याला क्वालिफिकेशनचं बंधन आलं, सामाजिक बंधन आलं, परंतु ही वृत्ती राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः का वाढते आणि अशा पद्धतीने बेछूट आरोप का होतात याच्या मुळाशी जाऊन आपण विचार केला पाहिजे. की आता हे राजकीय क्षेत्र असं झालंय की याच्यामध्ये पुरुषांनी एक स्वतःची आपली सीमा आखून घेतली आहे आणि राजकीय क्षेत्र हे फक्त पुरुषांसाठी आहे असा एक गैरसमज झालाय. त्याच्या मागची कारणं अनेक असतील आणि जर एखादी महिला स्वयं इच्छेने जर या क्षेत्रामध्ये काही काम करायची इच्छुक असेल, समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणामधून ती जर काम करत असेल, तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे की तिच्यावरती बेछूट आरोप करणं. आणि बेछूट आरोप केल्यानंतर कुठली महिला अशी विचार करते की नाही मला माझा राजकारणामध्ये नको राहिला किंवा मी या ठिकाणाहून बाजूला गेलं पाहिजे, आणि मला असं वाटतं की त्यामुळे ही वृत्ती बळकत चालली. आपण बघितलं की अनेक उदाहरण देता येतील, म्हणजे अगदी इंदिरा गांधी पण यामधून सुटल्या नाहीत. सोनिया गांधींची मोनिका लेविस्किनशी केलेली तुलना असेल, प्रियांका गांधींबद्दल अत्यंत अश्लील शब्दामध्ये झालेले ट्विट असतील, आत्ताच मध्ये एक भाजपची आमदार महिला डोकं चेपून मोठं झाले असं म्हणणं असेल. म्हणजे ही वृत्ती प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ही नजर येते आणि याच्यावरती आता कशा पद्धतीने समाजाने विचार केला पाहिजे किंवा ही वृत्ती का वाढते. आता बोलताना समाजवादी पार्टीचे प्रवक्ते बोलले की हे अमरसिंहांबद्दल विधान केलेलं आहे. आपण बघितलं की जयाप्रदांचं जेव्हा आपण स्टेटमेंट ऐकलं तेव्हा जयाप्रदा असं म्हटल्या की एखाद्या महिलेला एखादा पुरुष जर प्रोटेक्ट करत असेल किंवा त्या महिलेची बाजू घेत असेल तर त्याचं सुद्धा कॅरेक्टर असनेशन करण्याचं जे काम होतं ते अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे त्या पुरुषाला सुद्धा बदनाम करायचं, त्या महिलेला सुद्धा बदनाम करायचं आणि जेणेकरून ती राजकारणामध्ये राहिलीच नाही पाहिजे अशा दृष्टीने विचार करायचा. ह्या वृत्तीचा मी निषेध करते आणि म्हणून मला असं वाटतं की अशा व्यक्तींना निवडणुकीपासून परावृत्त केलं पाहिजे, निवडणुकीला उभं राहून दिलं नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त कठोर कारवाई यांच्यावरती केली पाहिजे. जनता काय निकाल देईल ते पुढे होईल, परंतु आपल्या हातामध्ये ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणाने सुमोठो या लोकांवरती कारवाई केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मधुजी, कशा पद्धतीनं कारवाई व्हावी या अशा सगळ्या वाचाळवीरांवर? मी हेमलताताईंशी अतिशय सहमत आहे त्यांच्याशी. दुर्दैवाने राजकारणाचा दर्जा गेल्या 10-15 वर्षामध्ये इतका खालावलेला आहे की सामान्य माणसांना वीट आलेला आहे. आणि जर का सर्वसामान्य माणसांना या लोकशाहीच्या प्रक्रियेतून चाललेल्या राजनीतीचा वीट आला तर इथे लॉ ऑफ जंगल हे नानाकोंदी कारभार होईल. सत्ता येईल आणि जाईल. या समाजाची काही सभ्यता आहे, या समाजामध्ये काही गोष्टी आहेत. तुम्हाला मी एक आठवण करून देऊ इच्छितो, नेत्यांचं नाव सांगत नाही, जगात नाहीत. आमच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये श्रीमती इंदिरा गांधींचा उल्लेख एकाने एकेरी म्हणून केला. एका सभेमध्ये ठराविक कार्यकर्ते होते. अटलजी पटकन उभे राहिल्याने म्हणाले, आप मुंह बंद कीजिए, वो एक पार्टी की प्रमुख है, देश की माजी पंतप्रधान है. अशा तऱ्हेचा नेते एखादा आपला कार्यकर्ता जर चुकला तर त्याला तिथल्या तिथे फटकारत होते. कुठलीही स्त्री असेल तिला त्या ठिकाणी माणसाने एखाद्या स्त्रीवर भाष्य करताना, आपण सुद्धा कोणाच्या तरी पोटी जन्माला आलो ती एक स्त्री आहे, आपल्या पोटी जन्माला आलेली मुलगी एक स्त्री आहे, आपल्या हातात राखी बांधणारी एक स्त्री आहे. मी इमोशनल बोलत नाही. इतक्या खालच्या दर्जाला सोशल मीडियावर येऊन या देशातल्या नेत्यांबद्दल, पार्टी प्रमुखांबद्दल, उमेदवारांबद्दल काही केलं जातं केवळ सत्तेसाठी. आणि याचा निषेधच करायला पाहिजे पक्ष विसरून. त्या म्हणाले ते बरोबर आहे, कोर्टाने सुमोठं घेतलं. इतकं गलिच्छ वाक्य होतं ते की बाई काय पुरुष सुद्धा शर्मेने खाली मान घालेल अशा तऱ्हेचं ते वाक्य होतं. आमच्या पक्षात सुद्धा काही मी स्पष्टपणे बोलतो, काही वाचाळ लोक आहेत
त्या ठिकाणी आम्ही त्यांनाही छापतो त्यावेळेला, नाही त्यांना आम्ही माफ करत. सत्ता येईल जात आहेत, काय पेरणार आहोत आम्ही समाजापुढे? आम्ही चांगल्या चांगल्या लोकांना सांगतो की चांगली लोक राजकारणात काय येत नाहीत. आता शिकलेली पोरं, शिकलेल्या मुलं आता राजकारणामध्ये रस घ्यायला लागलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त लागलेल्या आहेत. आणि मला माफ करा, एक गोष्ट आपल्याला सांगितलं तर रागावू नका, एकच वाक्य बोलतो. मी IBN लोकबद्दल बोलत नाही. मागे शरद पवार साहेबांच्या बद्दल एक घटना घडली दुर्दैवी. त्या ठिकाणी कोणीतरी हात उगारला त्यांच्यावर, दिवसभर एका वाहिनीने ते दाखवलं. अपमान करणारा. मी शरद पवारांच्या धोरणांवर नक्की टीका करेन, उद्या करेन, आजही करेन, परवाही करेन. पण महाराष्ट्रातले ते एक मान्यवर नेते आहेत, त्यांच्या आयुष्यात आलेली दुर्दैवी घटना दिवसभर ते थोबाडीत मारणं चाललेलं होतं. मी त्या ठिकाणी NCPच्या एका माझ्या मित्र नेत्याला सांगितलं की बंद करायला लावा. आपण पण काय प्रसिद्ध करतो काय नाही याचंही भान ठेवलं पाहिजे. म्हणजे मुळात आम्ही राजकारण्यांनी भान ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं हे धोक्याची शंका आहे, धोक्याची घंटा आहे. बरोबर, तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडणार आहे. हे म्हणजे पण नेमक्या निवडणुका आल्या, जाहीर सभा सुरू झाल्या, प्रचार यात्रा सुरू झाल्या की अशा वाचाळवीरांच्या लोकांची गर्दी समोर बघून काय अंगात येतं का हो? कदाचित ती शक्यता नाकारता येत नाही, परंतु मला असं वाटतं की हा जो कालचा प्रकार झालेला आहे की एका मान्यवर पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षाच्या एका महिलेबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरावी, अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याबद्दलचं वक्तव्य करावं. मला वाटतं काही वेळेला आपल्याला जेव्हा वाटतं ना की आपण या सगळ्या राजकारणात आहोत, त्याचा आपल्याला स्वतःलाच उबग येतो ना, असा तो दिवस मला कालचा वाटला. कारण आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी, आदरणीय पवारसाहेबांनी महिलांना योग्य ती संधी आणि योग्य ती प्रतिष्ठा राजकारणात मिळाली पाहिजे ही देशामधली भूमिका पहिल्यांदा महाराष्ट्रात मांडली, ती देशभर स्वीकारली गेली. आणि जर अशा पद्धतींनी महिलांना अपमानित करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली तर महिला राजकारणात येतीलच कशा? ह्या प्रकाराचा नुसता निषेध करून थांबण्याची गरज नाही, याच्याबद्दलची कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आणि ह्याच्यापासून जसं आत्ता आधीच्या सगळ्यांनी सांगितलं की हा प्रकार झाला व्यासपीठावर, तुम्ही म्हटल्यानंतर काय खुमखुमी येते का? ती अनेकांच्या ह्याच्यात येते, ती आपण बघितली की नको त्या वेळी नको त्या बाबतीत लोकांची जीभ कशी काय घसरते, त्याचे परिणाम काय होतात. हे एक बाजूला जरी आपण मान्य केलं, त्याला म्हणतात ना क्राऊड एंटरटेनर, त्यांची करमणूक करण्यासाठी सुद्धा हा प्रकार वापरला जात असेल तर हा अत्यंत बिभत्स प्रकार आहे, किळसवाणा प्रकार आहे. या माणसांची राजकारणातल्या लोकांना लाज वाटली पाहिजे, अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे. त्यामुळे याला माफी तर अजिबात नाही, माफी अजिबातच करू नये अशा प्रकारच्या वक्तव्याला. त्याच्यावर कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन हे झालं व्यासपीठावरून जाहीर सभेला संबोधित करताना, पण आज सोशल मीडियावर काय चाललंय? अगदी 50-60 वर्षापूर्वीच्या गोष्टींची उजळणी केल्यासारख्या आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीची चित्रांचा वापर करून सोशल मीडियावर ते व्हायरल केलं जातं. ही एक राजकारणातली मोठी शोकांतिका आहे. आणि भविष्यात जे काही आपल्या समोर येणार आहे राजकारण, त्याचा पदर काय असेल, त्याचा स्तर काय असेल, त्याच्यात नीतिमत्ता किती असेल, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा किती असेल, त्याच्यामध्ये चारित्र्याची जपणूक किती असेल, हे सगळं बाजूला जाईल. आणि हेच जर केंद्रस्थानी राहिलं तर लोकशाहीमध्ये ही अत्यंत आपण धोकादायक वळणावर आलो आहोत, अशी गंभीर परिस्थिती आहे असं मला वाटतं. बरोबर. सुनीलजी, तुम्ही कसं पाहता या सगळ्या वक्तव्यांच्याकडे? जसं आता मधुजी मगाशी म्हणाले, न्यायालयानं किंवा निवडणूक आयोगानं सुमोटो याच्यावर कारवाई करावी, आणि जसं मायावतींना किंवा योगी आदित्यनाथ यांना जशी काही तासांची बंदी घातली, अशा वाचाळवीरांना काही वर्षांची बंदी घातली पाहिजे सार्वजनिक मंचावर यायला. मिलिंदजी, मला असं वाटतं की हा एकूणच राजकारणाच्या घसरलेल्या दर्जाचा परिणाम आहे. जनतेला गृहीत धरून राजकारण करण्याची जी काही पद्धत गेल्या काही वर्षात या देशात अंमलात येते आहे, त्याचा हा एकूण परिणाम आहे असं मला वाटतं. कालची जयाप्रदांबद्दलचं हे वक्तव्य आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात एका राजकीय नेत्यांसंदर्भात एका मंचावरून
तिच्या कपाळावरचं कुंकू तिच्या नवऱ्याच्या संख्येशी जोडण्याचा प्रकार, म्हणजे अतिशय वाईट पद्धतीने निवडणुकीचा प्रचार करण्याचा हा जो प्रकार आहे, हा मला असं वाटतं की राजकीय नेत्यांच्या मनामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, मला तुम्ही आता जसं म्हणालाय तसं खूप खालच्या दर्जाला गेलं की मतं जास्त मिळतील असं यांना वाटायला लागलंय की काय, असं मला वाटतं. पण ही परिस्थिती का निर्माण होत असेल असं जेव्हा मी विचार करतो ना, तर मला असं वाटतं की जनता या देशातली, जनतेनेच आता काहीतरी याच्या संदर्भात केलं पाहिजे. कायद्याचा धाक नाही असं नाही आहे, निवडणूक आयोगाचा धाक या उमेदवारांवर नाही असं नाही, पण त्याचा परिणाम जो व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही आहे. मला एका सुप्रसिद्ध हिंदी कवीचं छान वाक्य आहे की या देशातली जनता सतत राजकीय पक्षांच्या पाठीमागे उभी राहिली. ती जर चांगल्या उमेदवारांच्या पाठीची, चांगल्या माणसांच्या पाठीशी जर उभी राहिली असती तर प्रत्येक राजकीय पक्षाला चांगले उमेदवार देणं भाग पडलं असतं. मला असं वाटतं की ही परिस्थिती निर्माण करण्याची ताकद या देशातल्या मतदारांमध्ये आहे. आणि हे सगळं राजकारणाचा घसरलेला दर्जा जर आपण बघितला, इतक्या खालच्या दर्जाला लोक जाऊ शकतात, महिलांच्या संदर्भात इतक्या खालती जाऊ शकतात. आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल खूप खालच्या दर्जाचं वाक्य या देशातले सामान्य राजकीय कार्यकर्ते पण वापरायला लागले. व्यक्ती कोण आहे त्या पदावर ती कुठल्या पक्षाची हा मुद्दाच नाही. आपण या देशाच्या, आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतोय, आपल्या देशाच्या मुख्यमंत्र्यांबद्दल भानही आजकाल लोकांना तरी कुठेतरी भान राखलं गेलं पाहिजे की नाही. प्रकाश, मला असं वाटतं की याची काळजी बाकीच्यांनी घेतली पाहिजे आणि जनतेने पण यांना धडा शिकवला. प्रकाश पवार सर, म्हणजे गेल्या काही काळातली आपण अशी विधानं बघितलेत की समोर कुठल्या धर्माचे लोक आहेत ते पाहून विधानं केली जातात. अगदी काल परवा जळगावातलं, मालेगावातलं, नाशिकमधलं उदाहरण आहे, काही दिवसांपूर्वीचं मनेका गांधी यांचं उदाहरण आहे, आणि कालचं आझम खान यांचं हे विधान कुठल्या मानसिकतेतनं हे येत असेल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की राजकारणाचा स्तर खाली घसरलेला आहे असं म्हणण्यापेक्षा राजकारण जे लोक हँडल करतायत त्यांच्याकडे त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी एक निर्णय घेण्याची क्षमता असते, त्याच्याबद्दल ते हलगर्जीपणा दाखवतायत. म्हणजे उदाहरण दाखल काय, धर्मशाला या ठिकाणी एकदा इंदिरा गांधींच्या बद्दल अटल बिहारी वाजपेयींना खूप विरोध झाला, तर अटल बिहारी वाजपेयींनी स्वतः पब्लिकमध्ये जाऊन बसले आणि त्यांना सांगितलं तुमचं काय मत आहे ते आधी सांगा, मी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देतो. तोच मुद्दा आपल्या सातारमध्ये एकदा घडलेला होता की फार वाईटपणे महिलांना बोललं गेलं होतं, तर यशवंतराव चव्हाण म्हणाले होते मला निवडूनच यायचं नाही तुम्ही अशी महिलांबद्दल भाषा वापरणारा असाल तर. याचा अर्थ असा होतो की जी व्यक्ती पक्ष चालवते ती व्यक्ती जबाबदार म्हणून पक्षाला वापरत असते, ती जबाबदारीचं तत्व हलगर्जीपणाने वापरलं जात आहे. त्याच्यामुळे अशी विधानं धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, वेगवेगळ्या पद्धतीने, पुरुषसत्ताक पद्धतीच्या पद्धतीने पुढे येत आहेत. आणखीन एक मुद्दा याला जोडून घडलेला आहे, राजकीय पक्ष नॅशनल लेवलवरती राजकारण उभं करतायत. म्हणजे उदाहरण दाखल राष्ट्रवादाच्या नावाने BJPनं उभं केलं, तसंच न्यायाच्या नावाने काँग्रेसने उभं केलं. पण हे खाली किती समजतं ही एक महत्त्वाची मर्यादा आहे. आणि जेव्हा समजत नाही तेव्हा आपल्या पब्लिकचा विरंगुळा करण्यासाठी ते नेते आपल्याला हवी तशी विधानं निवडतात आणि ती वापरून मोकळी होतात. म्हणजे याचा अर्थ की पार्ट्यांची ही जबाबदारी आहे की आपलं राष्ट्रीय धोरण आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा पार्टीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. ही खरं तर एक पार्टीच्या पुढचं सर्वच चॅलेंज आहे. कारण का तर महिला आता मोठ्या प्रमाणात राजकारणात येत आहेत, तेव्हा पार्टीलाच ह्याला सफर व्हावं लागत आहे असं दिसतंय. बरोबर. आपण खरं तर एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण हेमलताजींना एक प्रश्न विचारायचा आहे. हेमलताजी, प्रकाश पवार यांनी जो मुद्दा मांडला, असं आहे राज्याची विधानसभा असो किंवा लोकसभा असो, सर्वपक्षीय महिला खासदार किंवा सर्वपक्षीय तरुण खासदार असे एकत्र येत असतात, त्यांचं काही विचारमंथन सुरू असतं. तुम्हाला असं वाटतं की या निमित्तानं सर्वपक्षीय महिला खासदारांनी एका मंचावर येऊन या सर्वपक्षीय पुरुष खासदारांना आणि नेत्यांना खडसावलं पाहिजे, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते महिलांबद्दल?
नाही, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि अशा पद्धतीने आता एक वातावरण तयार झालं पाहिजे. आता बघितलं की खूप यंग खासदार महिला ह्या राजकारणामध्ये येत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत, परंतु प्रत्येक पक्षामध्ये एखाद्या महिले संदर्भात टीका टिप्पणी करणं किंवा ती कशी राहते, कशी वागते, कशी बोलते, आपसापसात चर्चा करणं किंवा सोशल मीडियावरती ट्रोल करणं, पक्षामध्ये जे तरुण लोक आलेले, तरुण खासदार आले त्यांच्याकडनं उलट हे प्रमाण कमी आहे, परंतु कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये किंवा बाहेर समाजामध्ये अशा पद्धतीने तिची हेअरस्टाईल कशी आहे, ती कशा पद्धतीने बोलते, लिपस्टिक कशी लावते, ह्या गोष्टींची चर्चा होते आणि हे अत्यंत दुःखदायक आहे. मी गेले 25 वर्ष राजकारणामध्ये आहे. बदललेला जो राजकारणाचा स्तर आहे हे सगळं खूप संतापजनक आणि खूप विचार करायला लावणार आहे. आता मला एका प्रश्नाकडे बघायचंय की जेव्हा नेते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात तेव्हा लोक टाळ्या कशी वाजवतात. म्हणजे मध्ये गिरीश महाजन म्हटले होते की दारूच्या बाटलीला महिलेचं नाव द्या, लोकांनी टाळ्या वाजवल्या. काल आपण आजमजी बोलले तेव्हा बघितलं की ते बोलल्यानंतर ज्या पद्धतीने शिट्ट्या आणि टाळ्या वाजल्या आणि हाशा झाला. म्हणजे लोकांना हे का आवडतंय की लोक ह्यावर विचार का करत नाहीत की अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या महिलेबद्दल इतक्या घाणेरड्या लेवलला जाऊन टिप्पणी करतात. स्टेजवरच्या लोक ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत नाहीत. त्या ठिकाणी आता अखिलेशजी बसले होते, त्यांच्या पत्नी आहे त्या खासदार झालेल्या होत्या, त्यांच्या घरामध्ये राजकारण आहे. मायावती स्वतः एका पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत आणि आपल्या पक्षातलं नेतृत्व महिलांकडे असताना सुद्धा आपल्या पक्षातला एखादा व्यक्ती अशा पद्धतीचं जेव्हा स्टेटमेंट करतो तर ते लोकांना आवडतं आणि लोक टाळ्या वाजवतात किंवा हा निवडून येणारा कॅन्डिडेट आहे म्हणून जर पक्ष त्याला बेअर करत असेल तर मला असं वाटतं हे दुर्दैव आहे आणि पक्षीय लेवलला अशा लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. पक्षामध्ये मंथन झालं पाहिजे. अशा पद्धतीचा जर लूज कमेंट जर कुठं पास झाला तर त्याच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे. आपण बघितलं राम कदम बोलले होते की मुलींना पळवून आणू, त्याच्यानंतर त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही आणि कुठल्याही पद्धतीची पक्षाने सुमोटो ऍक्शन घेतली नाही. तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मला एका पक्षावरती या ठिकाणी नक्कीच आघात करायचा नाही किंवा पक्षाविरुद्ध बोलायचं नाहीये, कारण त्या भूमिकेतून आज मी बोलत नाहीये, परंतु प्रत्येक पक्षाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने ऍक्शन घेतली पाहिजे. काँग्रेसमध्ये जर काही चुकत असेल तर काँग्रेस पक्षाने ते केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे आणि पक्षीय लेवलला जर तुम्ही ऍक्शन घ्यायला लागले तर लोकांनाही असं वाटेल की नाही हे काहीतरी चुकतंय, तर त्यामुळे हे नक्कीच केलं पाहिजे असं मला वाटतं. आयुबजी, आपल्याकडे ब्रेक घ्यायला 1 मिनिट आहे. मी मगाशी तुम्हाला थांबवलं होतं ते याच सगळ्यांकरता. आता या सगळ्यांचं ऐकल्यानंतर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून, एक राजकीय पक्षातला कार्यकर्ता म्हणून असं नाही वाटत का, तुम्हाला असं वाटतं की नाही आता आपलं आझम खान यांचं चुकलं, असं नाही बोलायला पाहिजे होतं, असं तुम्ही म्हटलं तर पक्ष तुमच्यावर कारवाई करेल? हे बघा, इथे तुम्हाला सांगावं लागेल, कारण या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्याही पद्धतीने कोणत्याही महिलेच्या विरोधामध्ये कोणत्याही तऱ्हेचं आक्षेपार्ह वक्तव्य जर कोणी दिलं असेल त्याला समाजवादी पक्ष किंवा समाजवादी पक्षाचं शीर्ष नेतृत्व समर्थन करत नाही. परंतु ज्या रीतीने हे वक्तव्य काल उत्तर प्रदेशातनं आलेलं आहे आणि आझम खान म्हणजे एक छोटे नेते नाही आहेत. 9 वेळेपासून ते आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समोर आहेत आणि ज्या ठिकाणी भाजपची उमेदवार म्हणून जयाप्रदाजी तिकडे उमेदवार आहे, त्या जयाप्रदेला सुद्धा 10 वर्ष 2004 ते 2014 पर्यंत आझम खान यांनीच तिकडे त्यांना रामपूर मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून येण्यासाठी मदत केलेली होती. परंतु काही कारणामुळे हे संपूर्ण वाद मागच्या काही 5 वर्षापासून निर्माण झालेला होता. त्यानंतर आता भाजपने ज्या तऱ्हेने जयाप्रदा यांना रामपूर येथून उमेदवारी दिलेली आहे, त्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान भाषणाच्या वेळेला हे संपूर्ण आक्षेपार्ह वक्तव्य दिलेलं असावं, परंतु त्याचा संदर्भ आम्हाला बघावा लागेल. परंतु एक कार्यकर्ता म्हणून मी याचं समर्थन करत नाही किंवा आमचा पक्ष सुद्धा याचं समर्थन करत नाही. ठीक आहे, तुमचं तरीही तुमचं जे काही म्हणणं आहे ते सर्वस्वी पटण्यासारखं नाही, त्याच्यात वाद घालण्यासारखे किंवा आक्षेप घेण्यासारखे काही मुद्दे आहेत. ठीक आहे, पण आपण आत्ता तुर्तास तुम्ही असं म्हणालात की तुम्ही याचं समर्थन करत नाही, आपण ते तुर्तास ग्राह्य धरूयात. पण या चर्चेत पुढे जाण्यापूर्वी, म्हणजे पुढे जाताना ब्रेकवर जाण्यापूर्वी एका विषयावर आपण ब्रेकच्या नंतर चर्चा करणार आहोत. तो मुद्दा आत्ताच सांगतो. सर्वपक्षीय महिला खासदारांनी एका मंचावर एकत्र येऊन सर्वपक्षीय पुरुष खासदारांना जे या पद्धतीची बेताल वक्तव्य करतात त्यांच्यावर कारवाई करणं पक्ष म्हणून हे भाग पाडलं पाहिजे का? त्याकरता प्रत्येक पक्षातल्या महिला खासदारांनी स्वतंत्ररित्या काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत का? आणि मुळात या समाजाची सभ्यता नावाचा काही विषय असतो, की समाजाची सभ्यता नावाचा विषय आपले राजकीय पक्षाचे मी म्हणणारे नेतेच विसरलेत का? तर ती मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ज्या अश्लाघ्य आणि
अतिशय अपमानकारक वक्तव्य गेल्या काही काळात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महिलांच्याबद्दल आणि त्या पाठोपाठ काही जातीय किंवा धार्मिक विषयांच्याबद्दल केलेली आहेत ती खूपच आक्षेपार्ह आणि निंदनीय अशा प्रकारची आहेत. आणि म्हणूनच आज आपला विषय आहे की या सगळ्या वाचाळ वीरांना आवर कसा घालायचा आणि कोणी घालायचा. मधुजी, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आयुबजी म्हणाले की वैयक्तिकरित्या ते काही या विधानाचं समर्थन करत नाहीत किंवा ते चुकीचं होतं, पण त्याआधी हेमलताजींनी एक मुद्दा मांडला होता की स्वतः राजकीय पक्षानंच याबाबतीत पुढाकार घ्यावा आणि काही कारवाई करावी. तुम्हाला असं वाटतं राजकीय पक्ष एवढी हिंमत दाखवतील? हा प्रश्न मला तुम्हालाही विचारायचा आहे आणि हेमंतजींना सुद्धा. पहिले मी हेमलताताईंना सांगू इच्छितो की राम कदम यांना शिक्षा केली होती, ते आता जाहीर तिथे सांगत नाही मी. त्यांनी माफी मागायला लावली, कुठल्याही प्रकारचं समर्थन कोणी केलेलं नाही, ते वाक्य निषेधार्हच होतं. आणि अशा वाचाळवीरांची संख्या बीजेपीमध्ये पण आहे. मी जाहीरपणे मान्य करतोय, त्यांना योग्य ते समज दिली गेलेली आहे, दिली जाईल. त्याच्यामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन या देशात काही गोष्टींचा विचार करायचा आहे. तो आजचा मुद्दा आहे की राजकारणामध्ये आलेल्या महिलेबद्दल सहज कॉमेंट केल्या जातात. हे तुमच्या म्हणण्याची मी सहमत आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं की सत्तेसाठी आम्ही सगळं सोडायचं ठरवलेलं आहे. बेछूट आरोप, बेछूट बोलणं, समोरच्या पार्टीच्या नेत्याचा आदर न करणं, त्याच्या वयाचा आदर न करणं, त्याच्या आणि प्रत्येकाने पहिल्यांदा स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. म्हणजे काही वेळेला जसं त्या ठिकाणी आम्हाला आमचे नेते सांगायचे त्यावेळचे की काय बोलायचं राजनीतीमध्ये, याच्यापेक्षा काय बोलायचं नाही हे पहिलं ठरवायचं. भाषण करताना सुद्धा की ह्या मुद्द्याला मी स्पर्श करणार नाही. विरोध त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सुद्धा करता येतो. मध्ये एकदा अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी तुरुंगात टाकलं होतं काही कारणामुळे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अतिशय मिश्किलपणे ते वाक्य बोलले होते, तेरी जुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी, कैद मांगी थी, रिहाई ने तो ही मांगी थी. आता याच्यामध्ये विनोदही आहे, याच्यामध्ये उपास आहे, याच्यामध्ये गलिच्छपणा काही नाही. याच्या पूर्वीचे लोक सुद्धा एकमेकाची टिंगल करायच्या. आणि परंतु हा सगळा जो विषय आहे तो राजकीय पक्षांनी स्वतःच्या नेत्यांवर अशा लोकांची पहिली पदं काढून घेतली पाहिजेत. त्यांना पहिल्यांदा एखाद्याची पहिल्यांदा चूक झाली, स्लिप अप टंग होते म्हणजे काय, नुकतळाला स्लिप अप टंग होते. राजकारणामध्ये एखाद्याने उपहास करणं वेगळं आणि एखाद्याला शर्मेनं मान खाली करून मरण बरपणे ऐकणं आपल्याला नकोसं असं वाटेल इतकं कोणाला बोलू नये. सत्ता येईल आणि नाही येणार हो. आईच्या पोटातून आम्ही जन्माला आमदार खासदार नामदार म्हणून येत नसतो. ते मिळतं ते परमेश्वराच्या कृपेने, कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि आपली काहीतरी योग्यता असते थोडी बहुती, त्याच्यामुळे मिळतं. म्हणून आम्ही इतके बेछूट झालेलो निवडून येण्यासाठी, विजय होण्यासाठी, पक्षाला सत्ता प्राप्त होण्यासाठी आम्ही कुठे नेणार आहोत समाजाला, याचा सगळ्यांनीच विचार करण्याची वेळ आलेली आहे. कोणी कोणाला ह्यांच्या पार्टीत हा बोलला, त्यांच्या पार्टीत तो बोलला, असं आता बोलण्यात काही मतलब नाही. आता यादव यांना मी सांगू इच्छितो, आपण एक पत्रकार होतात, काही कारण आहे तपासून बघावं लागेल. काय तपासून बघावं लागणार आहे? समाजवादी पार्टीच्या मी प्रवक्त्यांना विचारतो, काय तपासणार आहे? काय बोलले आझम खान माहिती आहे का? खाजगीमध्ये सुद्धा ऐकवणार नाही ते तुम्हाला, खाजगीमध्ये सुद्धा ऐकवणार नाही, पुरुष सुद्धा ऐकू शकत नाही. म्हणजे मी भावना अतिवेगाने उगाच मी बोलत नाहीये या ठिकाणी. मधुजी चव्हाण साहेब, परंतु जे चव्हाण साहेब पण आपण जे बोलताना कारवाई नक्कीच होणार, कारण आज स्थानिक प्रशासनाने त्याची दखल घेतलेली आहे उत्तर प्रदेशामध्ये आणि त्यानंतर त्याची चौकशी होणार. आपल्या देशाची सिस्टम काय आहे कारवाई करण्याची? प्रशासनाने घेतलंय, तुमच्या पार्टीने घेतलंय, पक्ष पण करणार. तुमच्या पक्षाने घेतलंय का? पक्षाला जरी वाटलं की त्यांनी अखिलेश यादव स्टेजवरून उठले का? नक्की होते त्यावेळेला ते स्टेजवरती, मंचकावरती नक्की होते. मी उदाहरण देतो तुम्हाला, मी एक उदाहरण देतो. प्लीज एक मिनिट ऐका, मला 1 मिनिट मिलिंद बोलायला द्या. एका सभेमध्ये आमचा एक नेता विधान परिषदेचा सदस्य दुसऱ्या बैठकीमध्ये गेलाय. काळा झोकीला एक सभा होती, तो काहीतरी मुस्लिम महिलेबद्दल बोलला. लगेच मी त्याच्या हातातून माईक ओढून घेतलाय आणि क्षमा मागितलेला आहे. काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे 1977च्या आणीबाणीत. का अखिलेश यादव उठले नाहीत की मी या ठिकाणी हा जो आझम खान बोललेला आहे तो त्याचा मी निषेध करतो आणि मी जयाप्रदांची क्षमा मागतो असं माईक हातात घेऊन का बोलले नाही स्टेजवरचे नेते? चुकलं बोलायचं ना आपण. मधुजी आपण अपेक्षा करूया, सांगितलं असं मी म्हणत नाही. मधुजी आपण अपेक्षा करूया. या विषयामध्ये जर त्यांचं वक्तव्य चुकीचं ठरलं तर पक्ष नक्कीच कारवाई करणार. परंतु या अगोदर मधुजी आपण ज्या रीतीने भूमिका मांडलेली आहे योग्य आहे, परंतु या अगोदर सुद्धा जर भाजपचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा असे वक्तव्य दिलेले आहेत, त्याच्यावरती भाजपने काय कारवाई केलेली आहे?
त्याचा निषेध देशभरामध्ये करतो मी. नाही फक्त त्याचा निषेध मी निषेध करतो. नाही, फक्त निषेध करून ते होणार नाही. पक्षाचं पक्षातनं नुकसान काढलं का करतायत. तुम्ही? राम कदम यांना पक्षातनं काढलं का तुम्ही? त्याचा निषेध करतो. नाही, राम त्यांना कदम यांना योग्य ती पक्षातनं समज काढलं का दिलेली तुम्ही? आहे. किंवा राम कदम यांना येणारी विधानसभेमध्ये तिकीट कापणार आहात का तुम्ही? बघा निवडणूक, तुम्ही बघा पक्षातून त्यांनी माफी मागितली आहे. त्यांना काही दिवस टीव्हीवर पाठवतो. चव्हाण साहेब, मग या विषयावरती सुद्धा तपासून पक्ष कारवाई करेल. सगळं बोलले ते. या विषयामध्ये सुद्धा जर आझम खान यांच्या मार्फत चुकीचं वक्तव्य दिलं असेल, संदर्भ काय होता तो तपासावा लागेल. नाही आयुबजी, परत मी तुमच्या एकाच शब्दाला आक्षेप घेतो की केलं असेल तर नाही, त्यांनी ते केलेलं आहेच, चुकीचंच वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे कारवाई होईल. त्यामुळे केलं असेल तर नाही, त्यांनी चुकीचंच वक्तव्य केलेलं आहे. हेमंतजी, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. हां, तुम्ही बोलाच, फक्त मला त्याला जोडून एक प्रश्न आणखीन विचारायचा आहे की स्वतः राजकीय पक्ष अशा प्रकारची काही बंधनं घालू शकतील का? एवढी हिंमत दाखवतील राजकीय पक्षांचे नेते वाचाळ वीरांवर बंधनं घालण्याचं? सर बोला. नक्कीच त्या बाबतीत राजकीय पक्षांनी निश्चित भूमिका घेऊन अशा प्रकारच्या कारवायांना पायबंद घातलंच पाहिजे. पण मला या ठिकाणी एका गोष्टीचं नवल वाटतं की आपल्याला जेव्हा निवडणुकीचा मोसम येतो त्याच वेळेला फक्त इलेक्शन कमिशन नावाची वस्तू आहे आणि त्याचं काहीतरी आपल्यावर नियंत्रण आहे असं वाटत असतं. तेवढ्यापुरती आपण ती बंधनं पाळायची आणि मग आपल्याला स्वातंत्र्य आहे का बाकीचे 4 वर्ष आणि 11 महिन्यामध्ये वाटेल ते बोलायला, वाटेल तसं वागायला? तर ते असं अजिबात नाहीये. आणि मला त्याच्या खोलात गेल्यानंतर असं कळतं की एकूणच राजकीय पक्षांमध्ये शिक्षित लोक जरी आलेले असले तरी जो एक सांस्कृतिक बंध त्याच्या मागे लागतो त्याच्यामध्ये कुठेतरी आता मोठी कमतरता आलेली आहे. आणि ज्या पद्धतीचं आयुष्य आता जगताना आपण आजूबाजूला बघतोय त्याच्यामुळे एक प्रकारचं बंधमुक्त आपण काहीही बोलू शकतो, त्याला व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य अशी मुलायम नावं देऊन आपण ते जर करणार असू तर ही एक फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. यामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या, जसं आपल्या माध्यमांसाठी आपल्या स्वतःची एक कमिटी असते ज्याला सेल्फ रेफरी आपण म्हणू शकू, की तुमच्या माध्यमामध्ये काय चाललंय याच्याबद्दल जर काही असेल तर तुम्हीच सगळे एकत्र मिळून त्याच्याबद्दल काहीतरी निश्चित कारवाईची दिशा ठरवतात. मला वाटतं सर्व राजकीय पक्षांनी एक एथिक्स कमिटी, कोड ऑफ कंडक्ट या संदर्भामध्ये काहीतरी विचारपूर्वक करून संबंध राजकारणाचा पोत अशा पद्धतीने घसरला जाणार नाही याची खबरदारी घेण्याची एक काहीतरी वॉचडॉग संस्था राजकीय व्यवस्थेमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. केवळ इलेक्शन कमिशन काहीतरी करेल याच्याबद्दल आपण अजिबात गाफील राहता कामा नये. कारण हा जो मुद्दा कालच्या वक्तव्याने झालेला आहे याच्यामधून एक फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. मला आठवतंय की महिलांना इंग्लंडमध्ये, ज्याच्यातून आपण लोकशाही घेतली, त्याच्यामध्ये 18-19च्या शतकामध्ये महिलांना मताचा अधिकार सुद्धा नव्हता. तिथपासून महिलांना आपण सामील करतोय, महिलांच्या सक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना सगळ्या क्षेत्रात आणतोय. मग राजकारणात का नाही? त्या तितक्याच कर्तृत्ववान आहेत, तितक्याच धैर्यवान आहेत आणि तितक्याच कणखर आहेत. पण आपण ही मनोवृत्ती बदलायची असेल तर सर्व राजकीय पक्षांनी आपले पक्षीय जोडे बाहेर काढून याच्यासाठी एकत्रितपणे उभं राहिलं पाहिजे. ही आजची गरज आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही सांगितलेला मुद्दा महत्त्वाचा आहे आणि राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून अशा प्रकारचा एक वॉचडॉग जर का राजकीय पक्ष नेमणार असतील तर न्यूज 18 लोकमत त्याचा पाठपुरावा पुढच्या काही दिवसानंतर म्हणजे निवडणुका संपल्यानंतर करेल, जेणेकरून कधीही राजकारणात आलेल्या कुठल्याही अगदी नवखी महिला जरी असेल तरी तिच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कधीही होता कामा नये. सुनीलजी, या विषयाच्या शेवटाकडे येताना काय सांगाल? मुळातच राजकारणाचा आणि मानसिकतेचा, राजकारण्यांच्या मानसिकतेचा दर्जा घसरला आहे आणि कदाचित असं वाटतं का की या सगळ्या वाचाळवीरांना आणि काही जणांना की महिलांवर टीका केली की आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन हो आणि मग कदाचित आपण निवडून येऊ, कदाचित आपल्याला मतं मिळतील? मिलिंदजी, मला असं वाटतं की हा मुळातच प्रवृत्तीचा विषय आहे. केवळ महिलांवरच नाहीत, एकूणच खूप विरोधात बोललं आणि खूप खालच्या पातळीवर जाऊन बोललं की मग लोकप्रियता मिळवता येते किंवा मतं मिळवणं सोपं होऊन जाईल असं या लोकांना आता अशा वाटायला लागलं असं मला वाटतं. मगाशी हेमंतजी म्हणाले किंवा तुम्ही म्हणाले तसं सगळ्या पक्षाच्या महिलांनी एकत्र येऊन कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न होऊ पण शकेल. कोड ऑफ कंडक्ट
हेही त्याला उत्तर असू शकेल. पण ही एकूणच सामाजिक प्रवृत्ती जी होत चालली आहे त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवणार हा खरा प्रश्न आहे. आझम खान यांना कालपर्यंत जयाप्रदा त्यांच्या पक्षात होत्या तोपर्यंत त्यांच्याबद्दल आदर होता आणि आता त्या विरोधी पक्षाचे किंवा एका दुसऱ्या पक्षात गेल्याबरोबर यांच्या मनात त्यांच्याबद्दल अनादर निर्माण झाला असेल तर हे कुठेतरी कुठे चाललंय नेमकं याचाच विचार करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की कोड ऑफ कंडक्ट, राजकीय पक्ष स्वतः, कायद्याची चौकट आणि सगळ्यात शेवटी जनता किंवा मतदार हेच याच्यावरचं उत्तर असू शकतं. प्रकाशजी, मला असं वाटतं की याच्याबद्दलचा मुद्दा असा आहे की समाजाची कल्पना पुरुषांनी पुरुषी समाजाशी केलेली आहे, त्याच्याऐवजी तो स्त्री पुरुषांचा समाज आहे असं त्यांचं आकलनच नाही. त्यांचं आकलन जर नीट असतं तर मग स्त्री म्हणून उमेदवारी मिळालेली नाही तर माणूस म्हणून उमेदवारी मिळालेली आहे असं आकलन होऊ शकतं. आणि हे जर नीट समजून घ्यायचं असेल तर जसं अटल बिहारी वाजपेयी म्हणत असायचे की कश्मीरियत आहे, कश्मीरियतचा अर्थ मानवता त्यात एक अर्थ होता, पण स्त्री ही एक मानव आहे आणि म्हणून तिला उमेदवारी मिळालेली आहे. तर मग ती द्वेषाची स्पर्धा होणार नाही, असूयेची स्पर्धा होणार नाही. बोला हेमलताजी, शेवट तुमच्याकडनं बोला. मिलिंदजी, मला असं वाटतं की महिलेकडे एक सॉफ्ट टार्गेट म्हणून बघण्याची जी वृत्ती आहे आणि ज्या विषयावरती मी मध्ये ब्लॉग लिहिला होता तर मला आता पुरुषांकडनं काही फार अपेक्षा नाहीये. आहेत चांगले पुरुष पण राजकीय पुरुषांमध्ये मला फार अपेक्षा नाहीये. पण 50% महिलांचं वोटिंग आहे आणि प्रत्येक महिलेने असा निर्धार केला पाहिजे की महिलेबद्दल जो कोणी अपशब्द वापरतो त्याला खरंच मतदान केलं नाही पाहिजे. आणि तुम्ही राजकारणातल्या महिलांच्या संदर्भात जे बोलला तर काँग्रेस पक्षातल्या महिला खासदार असतील किंवा काँग्रेस पक्षातल्या महिला प्रवक्त्या असतील त्या सर्वांनी आज या घटनेचा निषेध केलाय आणि तशा पद्धतीचे ट्विट केलेले आहेत की आम्ही या घटनेचा निषेध करतो. जयाप्रदा कुठल्या पक्षाच्या आहेत हा प्रश्न आहे, पण ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता महिलांनीच ठरवलं पाहिजे की या अशा वृत्तीला आपण मतदान नाही केलं पाहिजे. आणि जर महिलांनीच आता तो आत्मसन्मान वाढवला तर कुठेतरी परिस्थिती बदलेल असं मला वाटतंय. बाकी फार गंभीर परिस्थिती आहे आणि ती बदलण्यासाठी खूप वेळ जावा लागेल. परंतु राजकीय पक्ष आणि महिला या सर्वांनी एकत्र येऊन काही निर्णय केले तर मला असं वाटतं की याच्यातून बऱ्यापैकी महिलांना काही दिलासा मिळेल असं चित्र निर्माण होईल. निश्चितपणे मधुजींनी पक्ष बाजूला ठेवून काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि टकले सरांनी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला मला असं वाटतं की हेमलताजी, सुप्रियाताई आहेत खासदार, त्या जर का झाल्या तर लोकसभेत त्याही असतील आणि तुमच्यासारख्यांनी पुढाकार जर का घेतला तर न्यूज 18 लोकमत निश्चितपणे याचा पाठपुरावा करेल की पक्ष बाजूला ठेवून एक फोरम की जो कुठल्याही परिस्थितीत अश्लाघ्य वक्तव्य कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्याकडून झालं तर त्याच्यावर या सगळ्या महिला आणि या सगळ्यांचा जो फोरम तयार होईल ना टकले सर, तो एकत्र येऊन यांच्यावर कारवाई करेल. त्याच्याकरता पक्ष आणि ते सर्व राजकीय पक्ष त्या कारवाई करता बांधील असतील. अनौपचारिक असेल ती बॉडी पण हे सर्व राजकीय पक्ष त्या कारवाई करता बांधील असतील. आणि मला वाटतं टकले सर, तुमच्यासारख्या ज्येष्ठ आणि मान्यवरांनी याच्यात पुढाकार घेतला तर महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा राजकारणी, मधुजी तुमच्यासारख्यांनी याच्यात पुढाकार घेतला तर कुठल्याही पक्षाचा राजकारणी त्याची टाप नाही की तुमच्या विरुद्ध जाऊन ब्र काढेल आणि कधीही महिलांच्या बद्दल अश्लाघ्य शब्द वापरेल. पुन्हा एकदा स्पष्टपणे आझम खान यांच्या या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा करत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. पुढच्या वेळेला तरी बोलताना अशा प्रकारे त्यांची जीभ बोलताना धजावली नाही पाहिजे. आपण अपेक्षा करूयात ते अधिक चांगल्या पद्धतीनं राजकारण करतील पुढच्या काही काळात आणि अन्यही वाचाळवीर त्यातून सुधारतील. या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबतो.